सासूबाई, काय अहो माझ्या भावाचं लग्न ठरलंय, मग आईनं मला 4 दिवस आधीच बोलवलंय. तुझ्याला काही काम नाही का ग 4 दिवस आधी बोलवायला? इथलं कोण बघायचं? आम्ही पण जात होतो आमच्या माहेरात लग्नाला, पण हुब्यानं तांदूळ टाकून माघार येत होतो. असं 4 दिवस 8 दिवस राहत नव्हतं. जायचं असेल तर तांदूळ दिवशी जायचं, तांदूळ टाकायचं आणि माघारी यायचं, नाही जायचं नाही. कामाचा कटाळा आला की माहेर जायची कारण शोधायची. अगं बाई माझी लेक आली की. फोन नाही काय नाही, मी बी काय इडी दारातच प्रश्न विचारायला. चल पहिली बस चल. कशीस ग बाळा तू? लई दिसाना आलीस बघ, आणि अचानक कशी काय आलीस? सगळं बरं आहे ना का? अगं आधी पाणी तर दे, मग सांगते सगळं तुला. विसरलीस मी. ए सुन बाय, माझी लेक आले, पाणी घेऊन ये. ती पाणी घेऊन येस तर मला सांग की काय झालंय ती. अगं जीवाला रुक लागते. अगं काय सांगू तुला, मला संसाराचा कंटाळा आलाय. दिवस रात्र नुसते सासू सासऱ्यांची सेवा करायला लागत्या. मान्य मी एकुलते एक सून आहे, पण मला माझं काय आयुष्य आहे की नाही. यांची सेवा करा ती करा, वर्ण आणि ऐकून घ्या. मला आता अजिबात सण होत नाही, मला आता अजिबात पाठवू नकोस. अगं बाई एवढं सगळं झालं, मला कसं सांगितलं नाही? ही सगळं मला माहित असतं तर तुला कवाच घराकडे घेऊन आलीस ती. मी तिथं ठेवते त्या म्हाताऱ्यांची सेवा करायला. आणि जोपर्यंत तुझा नवरा त्या आई बापापासून तुला बाजूला घेऊन राहत नाही तोपर्यंत मी तिथं पाठवत नाही. मी असताना तू कशाला भीतेस? ताई हे घ्या पाणी. आणि कशा आहेत तुम्ही? कशा आहेत तुम्ही? माझ्या पुरच्या संसाराचा खेळ खंडोबा झालाय आणि हे आत्ता आले विचारायला. सासूबाई, मी तुमचं सगळं बोलणं ऐकलंय, पण मी एक बोलू का? ए तू नको आमच्या मध्ये पडू. जा माझ्या लेकीसाठी काय तर खायला प्यायला कर जा. नाही सासूबाई, आज तुम्हाला ऐकायलाच लागेल. ताईंना त्यांच्या घरातलं काम जड पडते, म्हणून तुम्ही त्यांचा चांगला संसार मोडून त्यांना इथे थांबायला सांगताय. पण मी रोज जे ह्या घरासाठी करते ते तुम्हाला कधी दिसतच नाही का? मी पण कुणाची तरी लेक आहे. माझ्या आईने मला शिकवलं की सासर म्हणजेच आपलं घर, म्हणून मी सगळं मनापासून करते. पण जर तुम्ही तुमच्या मुलीला जबाबदाऱ्यांपासून पळायला शिकवत असाल तर एक आई म्हणून तुम्ही खरंच चुकताय. आणि हो ताई, सासर म्हणजे आपल्या हक्काचं घर आहे, ते ओझं नाही. आणि ते हक्काचं घर सोडून तुम्ही माहेरी आलात, पण माहेर किती दिवसाचं? आई वडिलांसारखी सासू सासऱ्यांची सेवा करा आणि आपला संसार वाचवा. खरंच सुन बाई, माझं चुकलं बघ. पोरे शेवटी आई चातडं ग. लेकीच्या प्रेमात आंधळी झाली होती, पण सुनबाई सांगते तीच खरं आहे. मीच तुला चुकीचं शिकवलं. जशी आमची सेवा करतेस तशीच सासू सासऱ्याची पण सेवा कर. आता आल्यास तर 2 दिवस राहा, पण परत तू तुझ्याच घरी जा, आणि तेच तुझं हक्काचं घर आहे. होय आई, मी आत्ताच माझ्या घरी जाते. मी चुकीचा विचार करून इथं आले. त्यांना तर माझ्याशिवाय कोण आहे. चला आई वहिनी, येते मी. ओ थांबा ताई, चहा पिऊन जावा. यात